मोताळा नगरपंचायतीतील कथित गैरव्यवहारांच्या आरोपांवरून भाजपचे शहराध्यक्ष विजय सुरडकर यांनी प्रभारी मुख्याधिकारी यांच्या बदलीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे। विकास कामांबाबत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा नगरपंचायतीच्या कारभारावरून राजकीय वातावरण चांगले तापले आहे। नगरपंचायतीतील कथित गैरव्यवहार आणि विकास कामांमधील अनियमिततेच्या आरोपांवरून भाजपचे शहराध्यक्ष विजय सुरडकर यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे। उपोषणकर्त्यांनी नगरपंचायतीचे प्रभारी मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले। गेल्या काही वर्षातील विविध विकास कामांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप करत संबंधित कामाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार काही कामांबाबत लेखी कागदपत्रे आणि माहिती उपलब्ध असून त्याच्या आधारे संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, तसेच चौकशीअंती दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती प्रशासकीय कारवाई करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली। दरम्यान उपोषणामुळे परिसरात राजकीय हालचाली वाढल्या असून विविध पक्षाचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। नगरपंचायतीच्या कामकाजाबाबत निर्माण झालेल्या प्रश्नांमुळे प्रशासनाकडून काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। या आंदोलनामुळे मोताळा नगरपंचायतीतील कारभार आणि विकास कामांच्या अंमलबजावणीबाबत नव्याने चर्चा सुरू आहे। नगरपंचायतमध्ये जो काही घोटाळा झालेला आहे या संदर्भात जिल्हाधिकारी साहेब यांची भेट घेतली असता त्यांनी मला पूर्ण डॉक्युमेंट्स मागितलेले आहेत। ते आज संध्याकाळी डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे मी पाठवणार आहे। माझी मागणी ही आहे की संबंधित मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी जो भ्रष्टाचार इथं केलेला आहे त्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून इथे परमनंट मुख्याधिकारी देण्यात यावा।